नशीब पण कसं असतं ना, साथ देणाऱ्याला देतं पण कष्ट करणाऱ्याला शेवटपर्यंत कष्टच करायला लावतं. नमस्कार मंडळी, मी प्रमिला. मला असं वाटायचं की हळूहळू आता परिस्थिती सुधारेल, पप्पांचं ओझं आपण कमी करू, पण कसलं काय, हे असं दुसऱ्याच्या हाताखाली राबून ना परिस्थिती बदलणार ना आपण सुखी राहणार. 15,000 मध्ये काहीच होऊ शकत नाही. माझ्या पप्पांनी ना अगदी लहानपणापासूनच खूप कष्ट केले आणि कष्ट करत करतच या जगाचा आणि आमचा निरोप घेतला. मला त्यांना खूप सुखात ठेवायचं होतं. कधी कधी एकटीच एकांतात बसते ना, तेव्हा विचाराने डोकं असं भांबावून जातं. मी हसऱ्या चेहऱ्यामागे काही चांगलं कारण असतं असं नाही. माणूस हसतो कारण त्याला दुःख खूप असतं आणि ते लपवण्यासाठीच तो हसत असतो. आपल्या समाजाची एक रीत आहे, जर माणूस हसला तरी त्याला नावं ठेवणार, रडला तर म्हणणार दुःख तर हिलाच आहे का. त्यामुळं आपलं दुःख कोणाला न सांगता एकांतात रडावं आणि चार चौघात हसण्याचं नाटक करावं. हार आणि जीत प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतच असते, पण हरण्याचं दुःख नसावं आणि जिंकण्याचा माज नसावा. आज हरलेला माणूस पुन्हा जिंकूच शकत नाही असं नसतं आणि जिंकलेला प्रत्येकजण नेहमी जिंकतोच असं नसतं. म्हणून हार आणि जीत पचवणं आपल्याला आलं पाहिजे आणि जो माणूस शून्यातून विश्व उभा करतो ना, तो आयुष्यभर स्वाभिमानाने जगतो. आपण नेहमी असा विचार करायचा की जर आपण कुणाचं वाईट नाही केलं तर मग आपल्या लाईफमध्ये तरी का वाईट होईल. एक ना एक दिवस असा येईलच की आपली ही परिस्थिती सुधारेल. लाईफमध्ये सुख दुःख ही येतच असतात, पण आपण खचून जायचं नाही. प्रत्येक संकटाला सामोरं जायचं, कारण आपण जर त्या संकटांना सामोरं गेलो तरच आपल्याला सुखाचे दिवस बघायला भेटतात. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यामध्ये फक्त प्रामाणिकपणे आणि आनंदाने जगता आलं पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. मंडळी, मला पण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळं मला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम कायमपर्यंत राहू द्या. तुम्ही एक लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो केल्यामुळे माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला असंच कायमपर्यंत राहू द्या. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.